म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या लॉटरीला सुरुवात झालेली आहे आणि यामध्ये जर पाहायचं तर पहाडी गोरेगावमधील जवळपास 332 घरांची सोडत निघालेली आहे। मी सध्याला त्याच घरांमध्ये उभा आहे। एक प्रोटोटाइप हे घर बनवण्यात आलेलं आहे। साधारणपणे डिसेंबरपासून या घरांची उपलब्धता आपल्याला होताना पाहायला मिळेल। मात्र म्हाडास एकूणच स्वस्त घरांबद्दल ओळखलं जायचं। आता पाहायचं तर म्हाडाकडनं उच्च व मध्यम वर्गामध्ये देखील हात टाकण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पहिल्यांदाच आपण बघतोय की स्विमिंग पूल जो आहे तो आपल्याला म्हाडाच्या इमारतीमध्ये पाहायला मिळणार आहे। एकूणच मोठ्या अम्युनिटीज देण्याचा प्रयत्न म्हाडाकडनं MIG आणि HIG या वर्गामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतो आहे। एकूण पहाडी गोरेगाव असतील, पवई असेल, तिथं देखील अशाच प्रकारच्या सुविधा जो आहे तो देण्याचा प्रयत्न आहे, ज्यामध्ये स्विमिंग पूल असेल, फिटनेस सेंटर असेल, योगा सेंटर असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार। एकूण 3 BHK आणि 2 BHK यामध्ये ह्या सगळ्या आपल्याला घरं पाहायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर अशा प्रकारची एकूण रचना या आपल्याला घराची पाहायला मिळते आहे, ज्यामध्ये 3 BHK ही रूम हा जो फ्लॅट आहे तो आपल्याला दिसतो आहे। जवळपास 2 बेडरूम असणार आहे, सोबत एक किचन असणार आहे आणि एक जो हॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूण जे MIG आहे त्यामध्ये देखील अशाच प्रकारची रचना आपल्याला दिसणार आहे। एकूण आता जर का बघायचं तर हेच ते घर आहे। जवळपास HIG मधलं जे 978 स्क्वेअर फुटाचा हे संपूर्ण बांधकाम आपल्याला या फ्लॅटचा पाहायला मिळतं आहे आणि MIG जो फ्लॅट आहे त्यामध्ये जवळपास 800 स्क्वेअर फुटाचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळणार आहे। कार्पेट एरिया जो आहे तो म्हाडाकडनं देण्यात येतो आहे। 1,10,00,000 इतकी किंमत MIG साठी ठेवण्यात आली आहे, तर 1,33,00,000 ही किंमत या HIG फ्लॅटसाठी आपल्याला ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। MIG जो फ्लॅट आहे त्यामध्ये आपण जी पहिली रूम बघितली ती नसणार आहे, मात्र एकूण ही रचना HIG या फ्लॅटमध्ये पाहायला मिळते, ज्यामध्ये जवळपास 12 लाखांहून जर का तुमचं उत्पन्न असेल तर त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहात। एकूण किमतीबद्दल मोठ्या प्रमाणात शंका जी आहे ते आपल्याला व्यक्त करण्यात येताना पाहायला मिळतात, मात्र एकूण जागेचा भाव जर का पाहायचा तर तो आपल्याला अधिक पाहायला मिळतो आणि त्यामुळेच म्हाडाकडनं स्वस्तामध्ये घरं जो आहेत ते देण्याचा प्रयत्न आपल्याला HIG आणि MIG या दोन्ही गटांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय। मात्र एकूण इमारत जी आहे ती अद्याप पूर्ण झालेली नाही आहे। डिसेंबरपर्यंत पूर्ण होताना पाहायला मिळणार आहे। सप्टेंबरमध्ये याची सोडत आपल्याला जाहीर होताना पाहायला मिळेल, त्यामुळे डिसेंबरपर्यंत साधारणपणे जे लाभार्थी असणार आहे त्यांना ही घरं जी आहे आपल्याला उपलब्ध होताना दिसतील। कॅमेरामॅन हेमंत कदमसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।